रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणींना आता 4,000 रुपये जमा होणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. खरंच सरकारकडून 4,000 रुपये रक्षाबंधन गिफ्ट जाहीर झाले आहे का? 2 हप्ते एकत्र मिळून ही रक्कम सांगितली आहे का? या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची महिला कल्याण योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 2,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून. योजनेच्या नियमावली मासिक लाभ 1,000 रुपये 500 रुपये. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणती रक्कम पाहिल्यावर लगेच खरी मानू नका. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रक्षाबंधनात 4,000 रुपये मिळणार आहेत का? याबाबत सध्या अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. पोस्ट सोशल मीडियावर फिरताना दिसत आहे. अतिरिक्त गिफ्ट माहिती सांगितली जात आहे, पण इथे लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाची उपलब्ध अधिकृत माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या नियमावली 1,500 रुपये प्रति महिना नमूद केली आहे. त्यामुळे 4,000 रुपये स्वतंत्रपणे रक्षाबंधन गिफ्ट जाहीर असल्याचे अधिकृत निश्चित झाले आहे असे या क्षणी सांगणे योग्य ठरणार नाही. मात्र 2 महिन्याचे हप्ते एकत्र मिळण्याची रक्कम 3,000 रुपये होऊ शकते. काही वृत्तीमध्ये जुलै महिन्याचे हप्ते एकत्र येण्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे लाभ एकत्र जमा होण्याची शक्यता दिसू शकते. त्यामुळे सोशल मीडियावर 3,000-4,000 रुपये 5,000 रुपये अशी चर्चा होत असतात. त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही भुलून जाऊ नका. आता समजा एखादी महिला पात्र महिलेच्या मागील महिन्याचा हप्ता मिळाला नाही आणि पुढचा हप्ता एकत्र दिला गेला तर 2 महिन्याची रक्कम एकत्रितपणे जाहीर होणे चुकीचे आहे. पण आता 4,000 रुपये मिळणार काय? यासाठी अधिकृत शासनाचा निर्णय किंवा महिला बालविकास विभागात स्पष्टपणे घोषणा याचा आवश्यक नाही. तो व्हायरल मेसेज युट्यूबवर आधारावर 4,000 रुपये नक्की मिळणार आहेत का नाही याचे सांगणे योग्य नाही. आता ही माहिती तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे, कारण सरकारी योजनेच्या नावाखाली सोशल मीडियावर अनेकदा आकर्षक थंबनेल तसेच व्हायरल केले जातात. यामध्ये मोठी रक्कम दाखवली जाते. लोकांना लगेच व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा त्या क्लिकवर करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. म्हणून तुमच्या खात्यावर 4,000 रुपये जमा होणार आहे असे मेसेज व्हॉट्सअपवर फिरत असतील. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. OTP कुणालाही सांगू नका. बँक खाते पिन, ATM पिन, UPI पिन, पासवर्ड कुणालाही देऊ नका. सरकारी योजनेच्या नावाखाली अनेक लोक फ्रॉड करत आहेत. लाडकी बहीण योजनेचे पात्र महिलांच्या नेमक्या खात्यात कोणाकोणाचे तपासायचे हे समजून घ्यायचे. आता सर्वात आधी तुमच्या योजनेचे पात्र आहे का नाही हे तुम्ही तपासा. तुमच्या अर्जातील माहिती बरोबर आहे का ते तपासा. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का ते तपासा. तुमच्या बँक खात्याशी डीबीटीच्या माध्यमातून पैसे स्वीकारले सुविधा व्यवस्थित आहे का ते तपासा. तसेच योजनेचे पैसे संबंधित KYC किंवा आवश्यक पडताळणीनंतर प्रक्रिया पूर्ण होत असते पाहणे गरजेचं आहे. शासनाच्या जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत माहितीनुसार या योजनेचे पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. बँक खात्याच्या आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. तसे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी 21 ते 65 वयोमर्यादा असणं गरजेचं आहे. कुटुंबातील आर्थिक उत्पन्न निकष यांचा समावेश आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नसतील तर लगेच हा योजनेचा पात्र झाला असं समजू नका. आर्थिक कधी बँक खात्याशी संबंधित समस्या, आधार कार्ड लिंक, डीबीटीच्या माध्यमातून अडचणी पडताळणी प्रक्रियेत लाभ जमा होऊ शकतो. म्हणून तुमचे खाते तपासा. आवश्यक असल्यास संबंधित अधिकृत केंद्र विभागाकडे माहिती घ्या. योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहिती तपास सर्वात सुरक्षेचा मार्ग आहे. शासनाच्या जिल्हा प्रशासनाच्या पेजवर योजनेचे अधिकृत संकेतस्थळ लाडकी बहीण योजना महाराष्ट्र या पोर्टलवर जाऊन आता मला जे प्रश्न पडले त्याचे निरसन करा. जर तुम्ही नियमितपणे हप्ता 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येत असतील, रक्षाबंधनाच्या काळात 3,000 रुपये तुम्हाला चर्चा होत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे प्रलंबित सलग महिन्याचे हप्ते एकत्र देण्याची शक्यता. संबंधित बातम्या उदाहरण देऊया. समजा एक महिलेला 1 महिन्याला 1,500 रुपये मिळतात. पुढील हप्त्याला महिन्याला लाभ हे एकत्रित देण्याची 2 हप्ते एकत्र देण्याची म्हणजे 3,000 रुपये देऊ शकतात, पण 4,000 रुपये देऊ शकत नाही. त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये एकाच वेळी 3,000 रुपये जमा झाल्या तर रक्षाबंधनात वेगळा 4,000 रुपये गिफ्ट आहे असे समजून चुकीचं ठरवू नये. म्हणून या विभाजनाकडे एक गोष्ट स्पष्ट आहे की लाडकी बहीण योजना अधिकृत नियमितपणे लाभ 1,500 रुपये प्रति महिना आहे. 4,000 रुपये स्वतंत्र रक्षाबंधन गिफ्टबाबत अधिकृत महाराष्ट्र शासनाच्या स्पष्टपणे उपलब्ध माहिती झाल्याशिवाय निश्चित करता येत नाही. जर तुम्हाला सरकारी योजनेचे खरी तपासणी माहिती मराठीत हवी असेल तर आपल्या व्हिडिओला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आपला व्हिडिओ एक शेअर करा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सअप किंवा 4,000 रुपये असे मिळणार असा मेसेज आला तर घाबरू नका. पहिल्या अधिकृत वेबसाईट तपासा. सरकारी योजनेचे पैसे कधी मिळणार, कोणाला मिळणार असे स्पष्ट
मिळणाऱ्या शासनाच्या अधिकृत नियमावर अवलंबून असते. लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या नियमानुसार 1,500 रुपये मासिक आर्थिक सहाय्य दिले जाते. परिस्थितीत मागील काही महिन्यांमध्ये हप्ते एकत्र मिळाल्यामुळे खात्यात एकत्र मोठा रक्कम दिसू शकते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने 4,000 रुपये स्वतंत्र गिफ्ट जाहीर झाल्याची अधिकृत पुष्टी सध्या स्पष्ट उपलब्ध नाही, त्यामुळे 4,000 रुपये मिळणार आहेत असे आनंद होण्यापेक्षा तुमच्या खात्यातील प्रत्यक्ष किंवा रक्कम जमा झाली आहे का बँक स्टेटमेंट किंवा अधिकृत माहिती च्या माध्यमातून तपासा. आणि जर तुम्हाला सरकारकडून 4,000 रुपयाच्या अतिरिक्त लाभाबाबत अधिकृत निर्णय शासनाने घेतला असेल तर तुमच्या खात्यात कोण पात्र असेल त्यांना माहिती विचार. कोणत्या खात्यात जमा झाल्याचे स्टेटमेंट तपासायची माहिती संपूर्ण पाहू शकता. तोपर्यंत कोणती माहिती वर विश्वास ठेवू नका. क्लिकवर माहिती धोक्यात. अशाच प्रकारची खरी सोपी उपयोगी सरकारी योजना मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जोडले जा. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटूया. धन्यवाद.